आपल्या हातावर काळे झालेले आहेत. त्यात लिकेज नाही वाटतं जास्ती. त्याच्यात लिकेज नाही पण लायनर पूर्ण खराब झालं. मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आज आम्ही कॉलेजच्या थ्रू विजिटला जाणार आहे. विजिटमध्ये आम्ही एस के कार सेंटरमध्ये जाणार आहे. तर आमच्यासोबत आहे हे 13 आमचे मेकॅनिकलचे पोरं आणि बिसे सर म्हणून आहेत. बाकी थोडं आम्ही जाणार आहेत. हो आहे. A few moments later. हां ह्याचं काय काम निघलंय? पुढचा ब्रेक फेल आहे. म्हणजे ब्रेक शू बदलायचं आहे. हां हां. तर मित्रांनो, ही ओमनी आलेली आहे. ओमनीचा ब्रेक फेल झालेला आहे, म्हणजेच ब्रेक शू चेंज करायचा आहे याचा. हां, देशमुखवाडी वगैरे माहिती आहे का तिकडचं? यादव. ह्याला कुठली मशीन म्हणतात दादा? ही नाही ही म्हणतोय मी. ही जे उचलण्यासाठी, गाड्यावर घेण्यासाठी लिफ्ट आहे का? 3 टन. तर मित्रांनो, ही गाड्या उचलण्यासाठी मशीन आहे. हिचं कॅपॅसिटी 3 टन आहे. काय हायड्रोलिक टँक आहे, त्यात हायड्रोलिक ऑल आहे. हां, आणि ते इलेक्ट्रिक. ही काय टँक आहे का? हां, आणि इलेक्ट्रिक मोटरवरून ड्राईव्ह घेऊन तो बरा आहे ना विचारायचं खाली. काळं का झालंय? हे इथं नॉर्मल लिकेज आहे. हे ऑइलचे सिलेंडर आहेत. हां. हे आपल्याला ऑइलची लाईन येते पाठीमागे. इथं हां. ऑइलचे असतात. हां. नॉर्मल लिकेज असल्यामुळे यातनं हे ऑइल आले. Oil आले. कस्टमरच्या म्हणण्यावर ह्याला ब्रेक शू म्हणतात ना? तर मित्रांनो, हा ब्रेक शू आहेत. आपल्या हातावर काळे झालेले आहेत. तुम्ही किती वर्षापासून काम करता इथं? 3 वर्ष झाले. हात पुसायला कपडे का दादा? हात खराब झालेत. ही नवीन शो येते का? ही कुठली ब्रँड आहे? कंपनी कुठली? TVS. ओके. ह्याची लाईफ किती असते अराउंड? आपल्या वापरावरती राहतं. होय. ह्याच्यात लिकेज नाही वाटतं जास्ती. त्याच्यात लिकेज नाही पण लायनर पूर्ण खराब झालं. लायनर खराब झालेत. हे इथं ब्रेक झालेत वाटतं. हां, इथे ब्रेक झाले पूर्ण. हां हां. तर मित्रांनो, ह्याने यांचं हे काम करतील. आपण तोपर्यंत गॅरेज एक्सप्लोर करूया. बाकी इथं हे ऑइलची टँक वगैरे दिसतात, बट ह्याच्यामध्ये ऑइल काही नाही. एक्स्ट्रा डॅमेज झालेलं काय पार्ट आहे ते वाटतं. हे काही ब्रेक पॅड आहे वाटतं बाईक्सचे, सॉरी कार्सचे ब्रेक पॅड आहे ते. बाकी हे टूल बॉक्स आहे ते, आणि हे कॉम्प्रेसर, हे स्पार्क प्लग, हे छोटे छोटे स्पार्क प्लग आहे ते. हे कार्समध्ये असतात, पण ते आता चांगलं नाही वाटतं. ह्या इथं कबाडखानात सगळा जे काही गाडीचे जे खराब पार्ट्स आहेत ते सगळे इकडे टाकतात. तर मित्रांनो, फायनली ब्रेक लावण्याचं काम झालेलं आहे. अजून आता नेक्स्ट दुसरी बाजू बाकी याची, हे अजून बसवलेलं नाही. हे चालू आहे, थोड्या वेळाने चालू आहे. एक आपल्याकडे असणार ना सर? एक आपल्याकडं. मला किती नसतात काय असते? आपणच मला काय? ओ सॉरी. सिस्टीम पण क्वालिटी. ज्यावेळेस आम्ही रोज काम करतोय त्यावेळेस त्यांना पहिला सकाळी हजेरी इथं फोटो टाकायला लागतो. त्या सर एक्सेप्ट करतो आणि नंतर जे तुम्ही काम करता दिवसभर त्याचा फोटो टाकला का नंतर त्याचं ते पार्टिशन लिहायला लागतं. तर मित्रांनो, हा होता आपला छोटा ब्लॉग.
बाकी आपण SK कार सेंटरला आपण भेटून आलो आहेत. बाकी सगळं आपलं झालेलं आहे. रिसिव्डचं लेटर पण आपण फायनली घेतलं आहे. आणि बाकी ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाकी भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.